कुरुंदवाडचा ऐतिहासिक कृष्णा घाट अतिक्रमण मुक्त, जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर पालिकेची धडक कारवाई। येथील ऐतिहासिक आणि धार्मिक वारसा असलेल्या कृष्णा घाट परिसरानं अखेर मोकळा श्वास घेतलाय। गेल्या अनेक दिवसांपासून या परिसरात सुरू असलेल्या अतिक्रमणांवर आणि स्वयंघोषित मालकी हक्काच्या फलकांवर नगर परिषद प्रशासनानं मंगळवारी हातोडा चालवला। जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या कठोर भूमिकेनंतर मुख्याधिकारी मनोज कुमार देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबवण्यात आली। कृष्णा पंचगंगा संगम क्षेत्रातील या शासकीय जागेवर काही व्यक्तींनी ऐतिहासिक संदर्भाचा आधार घेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याचे सरसेनापती संताजीराव महाळोजीराव घोरपडे कापशीकर यांच्या नावाचा उल्लेख करत श्रीकृष्ण व श्री पंचगंगा प्रयाग संगम क्षेत्र, सुब्रमण्यम महादेव कुटुंब पंचायतन मंदिर परिसर तसेच समाधीस्थळ परिसरावर खाजगी हक्क असल्याचा दावा करणारे फलक लावले होते। विशेष म्हणजे या फलकावर परिसरात प्री वेडिंग आणि व्यावसायिक फोटोशूटसाठी अनधिकृतपणे शुल्क असल्याचे नमूद केले होते आणि त्याप्रमाणे वसुली केली जात असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या होत्या। जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर 7/12 उतारा व प्रॉपर्टी कार्डनुसार ही जागा महाराष्ट्र शासन आणि नगर परिषदेच्या मालकीची असल्याचे सिद्ध झाले। त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार आज मंगळवारी सकाळी पोलीस बंदोबस्तात पालिकेच्या पथकाने कारवाईला सुरुवात केली आहे। यात प्रामुख्याने जागेवर हक्क सांगणारे सर्व अनधिकृत फलक हटवण्यात आले। पर्यटकांची अडवणूक करणाऱ्या अडथळ्यांचे उच्चाटन करण्यात आले। या मोहिमेत स्थापत्य अभियंता ऋतुजा चौगुले, नगररचना अधिकारी विराज थोरात आणि त्यांच्या पथकाने सहभाग घेतला। कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष माने यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता। धार्मिक आणि ऐतिहासिक महत्त्व असलेल्या या ठिकाणी पर्यटकांकडून पैसे उकळणं चुकीचं होतं। प्रशासनाने ही जागा सर्वसामान्यांसाठी पुन्हा खुली केल्यामुळे आनंद होतोय अशी भावना स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे। या कारवाईमुळे आता पर्यटकांना कोणत्याही अडथळ्याशिवाय संगम क्षेत्राचा आनंद घेता येणार आहे। भविष्यात अशा प्रकारे पुन्हा अतिक्रमण होऊ नये यासाठी प्रशासनाने या परिसरावर सतत लक्ष ठेवावे अशी मागणी आता जोर धरतीये। आमच्या प्रतिनिधींचा पाहत रहा CK24 न्यूज। कुरुंदवाड नगर परिषदेच्या कृष्णा घाट परिसर, पाणीपुरवठा शुद्धीकरण केंद्र व त्यातील इमारतीच्या आसपास काही स्थानिक लोकांनी अतिक्रमण केलं होतं। ते अतिक्रमण माननीय जिल्हाधिकारी महोदय यांच्या आदेशाप्रमाणे आज निष्कासित करण्यात आलं। या अतिक्रमण मोहिमेत विराज थोरात, ऋतुजा चौगुले व माझ्या सर्व सहकाऱ्यांनी सहभाग घेतला। या ठिकाणी सर्व मालमत्ता या नगर परिषदेच्या मालकीच्या असून कुणीही त्या ठिकाणी बेकायदेशीर अतिक्रमण करू नये असे सक्त सूचना देण्यात आलेल्या आहेत। यापुढेही अतिक्रमण केल्यास कारवाई करण्यात येईल।